नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आता लोकसभेचं इलेक्शन लागलेलं आहे आणि आपण गुन्हाट या गावामध्ये आलेलो आहोत. पाठीमागे तुम्ही पाहताय की बरेचसे ग्रामस्थ आहेत. तर चला जाणून घेऊयात की गुन्हाटकरांचा कौल यंदा कुठे आहे. सर, सगळ्यात पहिलं आपलं नाव सांगा. नाना बाबूराव बघत. आणि काय वाटतं, आता ही जी लोकसभेचे इलेक्शन आलेलं आहे, या लोकसभेच्या इलेक्शनमध्ये आपला कौल कुठे असेल? माझा स्वतःचा कौल कोल्हे यांना आहे. त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी जर सांगायचं म्हटलं तर कोल्हे साहेबांनी बऱ्याच वेळा कांद्याचा प्रश्न लोकसभेमध्ये मांडलेला आहे आणि कांद्या प्रश्नामुळं आमचा शेतकरी वर्ग हैराण झालेला आहे. 4 रुपये किलो कांद्याला दर मिळतोय आणि 20 रुपये किलो उत्पादन खर्च येतोय. त्यामुळं पूर्णपणे कांद्याविषयाचा जो शेतकरी आहे, कांदा पिकवणारा, तो देशोधडीला गेलेला आहे. रात्रीच्या 12-1 वाजता देशामधल्या प्रधानमंत्र्यांनी घोषणा करायची की कांद्याची निर्यात बंद, आणि सकाळच्या पारी ज्यावेळेस शेतमाला मी बाजारात घेऊन जातो कांदा, त्या दिवशी 40 रुपये किलो चाललेला कांदा व्यापारी 15 रुपये किलोने खरेदी करतात. म्हणजे इतका मोठा तोटा आम्हा शेतकऱ्याला सहन करावा लागत आहे. याचा एक उद्रेक म्हणून आणि निषेध म्हणून आम्ही यावेळेस जाणीवपूर्वक शेतकरी वर्गातील सर्व शेतकऱ्यांनी असं ठरवलं की जो कांदा उत्पादक शेतकरी, त्यांनी सर्वांनी यावेळेस या मोदी सरकारला विरोध करायचा आणि कांद्याच्या प्रश्नाची जाणीव व्हावा म्हणून आम्ही मताद्वारे त्यांना दाखवून देणार आहे. याच्याकरता कोल्हेंना मतदान करणार आहे. ओके, ठीक आहे. तर इतर देखील काही कार्यकर्ते आपल्या इथे आहेत. सर, सगळ्यात पहिलं आपलं नाव सांगा. सतीश कोळपे. आणि काय सांगाल, आता हे जे इलेक्शन येत आहे याच्यामध्ये आपला कौल कुठे राहील? अमोल कोल्हे. का असं वाटतंय? कारण की आत्ताच हे जे मोदी सरकार आहे ते शेतकरी विरोधी आणि सर्वसामान्य जनतेच्या विरोधातील आहे. कारण की जे मनमोहन सिंग सरकारच्या काळामध्ये जो गॅस 350 रुपयाला होता, तो आज गॅस 1150 रुपयाला गेलाय. शेतकऱ्यांसाठी जी खताची एका बॅगची किंमत 350 रुपये होती, त्या खताच्या एका बॅगची किंमत आज 1500 ते 1800 रुपये झाली. अशा प्रकारे सर्वसामान्यांच्या विरोधी सरकार आहे. शेतकऱ्यांच्या बाबतीत जर पाहिलं तर कांदा प्रश्न हा ग्रामीण भागातील एक ज्वलंत प्रश्न आहे. गेले डिसेंबर महिन्यापासून कांदा निर्यात बंद आहे. शेतकऱ्यांसाठी हे सरकार हे शेतकरी विरोधी निर्णय का घेते? उद्योगपतींना धार्जिने निर्णय घेतले जातात. कारण की इतक्या दिवसापासून शेतकरी निर्यात बंद असल्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च देखील निघत नाही. त्याच्यामुळे हे शेतकरी विरोधी सर्वसामान्य जनतेच्या विरोधाचे सरकार असल्यामुळे आम्ही सर्वजण यावेळेस अमोल कोल्हेनाच आणि तुतारीला मतदान करणार आणि कोल्हे साहेब 2 लाखाच्या फरकाने विजय होतील असा आम्हाला आत्मविश्वास आहे. ओके, परंतु असंही म्हटलं जातं की आता बीजेपीचे जे कार्यकर्ते आहेत ते असं म्हणतात की जे काही देशाची जी अर्थव्यवस्था आहे ते आता 5व्या क्रमांकावरती आलेली आहे, तसंच विकास दर देखील वाढलेला आहे. तर याबाबत काय सांगाल? आता हे माहिती ही काही माहिती ही प्रसारमाध्यमातून हे खोटी माहिती पसरवण्याचा हा प्रयत्न केला जात आहे. वास्तविक परिस्थिती शेतकऱ्याची तर आम्हाला जे आम्ही जे पाहतोय तर शेतकऱ्याची वाईट परिस्थिती आहे. म्हणजे आजही शेतकरी ग्रामीण भागातला महाराष्ट्रातील मराठवाडा असेल, विदर्भ असेल, शेतकरी आजही आत्महत्या करत आहे. मग त्या कापसाला बाजार नाही किंवा शेतीच्या कोणत्याच शेतीमाला बाजार नाही. त्याच्यामुळं आम्हाला तर वाटतंय की हा विकास जर वाढलेला नाही, ही काहीतरी एक खोटी माहिती जाणीवपूर्वक पसरवली जाते असं आमचं मत आहे. जीएसटी एक लावून शेतकऱ्याचा हाल चालवतात. खता मग 18,000 रुपये 1 लाखाच्या खताला घेतात आणि आम्हाला 2,000 देतात. म्हणतात मोदीचं आलं का 2,000, आमचं जाते 2 लाख रुपये उत्पादन खर्च वायाला आणि 2,000 तर आम्ही काहीच करायचं हा प्रश्न बी आम्हाला पडलेला असतो. बरोबर. तर इतर देखील काही लोक या ठिकाणी उपस्थित आहेत. कोण बोलेल? सर, सगळ्यात पहिलं आपलं नाव सांगा. मी ज्ञानेश्वर बैरट. आणि काय सांगाल, आता लोकसभेच्या इलेक्शनमध्ये आपला कौल कुठे राहील? आढळराव दादा. आढळराव दादांकडे राहील. का असं वाटतं की यावेळेस आढळराव दादांना संधी द्यायला पाहिजे? कारण गेली 15 वर्ष आढळराव दादांनी सर्वसामान्याचा प्रश्न म्हणजे मिटवण्याचं काम केलं. कालच्याला सहज म्हणजे आढळराव दादांना 10:30 वाजता रात्री फोन केला मी आणि फोन केल्याच्या नंतर लगेच उचललं. त्यांनी फोन उचलला, म्हणजे माऊली काय काम आहे तुमचं? तर म्हणलं मग माझा असा प्रश्न आहे, तुम्हाला सोडवतान का? तर तात्काळ त्यांनी प्रश्नाचं उत्तर मला लगेच तात्काळ दिलं. मला SMS करायला सांगितलं आणि त्यांनी मला SMS केल्याच्या नंतर मला त्याचं उत्तर मिळालं. अच्छा, परंतु आपण जर पाहिलं तर दोन्ही आपले जे खासदार आहेत, एक विद्यमान आहेत आणि एक माजी आहेत, तर दोन्ही आपल्या भागामध्ये जास्त फिरकले नाही असं लोक म्हणतात. याबद्दल काय सांगाल?
आम्ही गुन्हाटमध्ये त्याला कोल्हे यांना म्हणजे बैलगाडीमध्ये फिरून म्हणजे गावामध्ये आणलं, पण त्याच्यानंतर 5 वर्षात ते फिरकलेच नाही. कुठल्याही प्रकारचा निधी मागितला तर आम्हाला म्हणजे कुठल्याही प्रकारचा निधी पण गावाला मिळाला नाही. मग जर गावाला जर निधी मिळत नसन, गावामध्ये भेट जर देत नसन, तर आम्हाला त्या कोल्ह्यांचं करायचं काय? कशासाठी आम्ही मतदान करायचं? जर अच्छा, तुम्ही थांबा, आम्हाला बोलू द्या, जी काही वस्तू ती या बोला, बोला. बोला, काय अडचण नाही. ठीक आहे. तर अशा म्हणजे- पद्धतीने आढळराव दादांना आपण सपोर्ट करतात. आढळराव दादा हे प्रामाणिकपणाने लोकांच्या म्हणजे विकासामध्ये आता जरी म्हणजे खासदार असताना सुद्धा म्हणजे आता खासदार नसताना सुद्धा त्यांनी आता तात्काळ म्हणजे थोडंफार निधी म्हणजे देण्याचा प्रयत्न केला. आता म्हणजे 30 लाख रुपये म्हणजे आता आमच्या गावाला म्हणजे त्यांनी निधी दिला. मग जर अशा पद्धतीने जर निधी मिळत असेल आणि जर ते निधी जर आमच्या गावाला जर देत नसेल तर आम्हाला त्या कोल्ह्यांचं करायचं काय? आम्हाला आढळराव दादा यांची गरज आहे. आणि देशाच्या हिताच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर हे जे निवडणूक आहे ही देश पातळीवरली निवडणूक आहे, ही स्थानिक पातळीवरली निवडणूक नाहीये. तुमचं नाव सांगा गोरक्ष धुमाळ, आणि आपण कुठे सपोर्ट करता ह्यावेळेस? शिवाजीराव आढळराव पाटील. अच्छा, मग दादांनी जे आता सांगितलं त्या सगळ्याशी आपण सहमत आहात. हो, 100% सहमत आहे. परंतु असंही आहे की आपले जे आढळराव पाटील आहेत हे आता ह्या 5 वर्षांमध्ये आपल्या गावामध्ये आले होते का, किंवा आपल्या मतदारसंघात फिरले होते का, काय वाटतंय? मागच्या 2-3 महिन्यापूर्वी 2 वेळा त्यांचा गावात दौरा झाला. आता ते खासदार नसताना सुद्धा जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून त्यांनी सभामंडप दिलेला आहे. आणि अमोल कोल्हे जे आहेत त्यांना गावातून आमच्या 1200 पैकी जवळ 800 मतदान अमोल कोल्हे आणि 400 मतदानच आढळराव पाटलांना झालं होतं. पण ते साधे फिरकले सुद्धा नाही. मी स्वतः उपसरपंच आहे, आम्ही स्वतः त्यांना 3 वेळा भेटलो. आमचे हे पण पोच पण आहेत ग्रामपंचायतची, त्यांना कामासाठी निवेदन दिली होती. पण साधं ते म्हणले मला पाहावं लागेल नाही गुन्हाट माझ्या मतदारसंघात आहे का. त्यांची जे पी आहे त्यांची तेजस जोडगे मावस भाऊ त्यांची, त्यांना संपर्क केला, म्हणले पाहावं लागेल गुन्हाट आमच्या मतदारसंघात आहे. इतकी वाईट अवस्था आहे. एवढं गावाने त्यांना 90% मतदान गावात दिलं होतं. ह्यावेळेस गावातली जनता ठरवून कोणाला मतदान करायचं. ओके ओके. तर सर देखील आपल्या सोबत आहे. तुम्ही समोर आहे सर, समोर आहे. सगळ्यात पहिलं आपलं नाव सांगा. शेतकरी संघटना अध्यक्ष तुषार भगत, शेतकरी संघटनेचं काम करतो मी. खरं पाहिलं तर शेतकऱ्यांसाठी शेतमालाला भाव हा महत्त्वाचा मुद्दा आहे. कोणी निधी दिला, कोणाचा कमी आला, कोणाचा जास्त गेला, हा विषय माग आहे. अमोल कोल्हे बाबत सांगायचं म्हणलं तर जाहीर सभागृहात त्यांनी आयात निर्यात धोरण जे मोदी शेतकरी विरोधी राबवते त्याविषयी ठोस आवाज उठवला. कित्येकदा त्यांनी आंदोलनं केली, रस्ता रोको केला कांद्यासंदर्भात. त्यामुळं त्यांचं काम पाहिलं तर शेतकऱ्यांबाबतीत परखड आहे. त्यांच्या इतका आज एकही खासदार सभागृहात लोकसभेत आपलं मत मांडत नाही. आणि एकमेव माणूस असा आहे राष्ट्रवादीतून की तो शेतमालाच्या भावासंदर्भात प्रत्येक वेळी बोलत आलाय. आणि आढळरावाविषयी सांगायचं म्हणलं तर आढळराव दादा 15 वर्ष खासदार होते. एकदाही त्यांनी प्रश्न विचारलेला नाही शेतमालाच्या भावासंदर्भात काय, कोणची क्लिप काढ आजपर्यंत नाही. आणि ज्यावेळेस ते आता प्रचार सभेत बोलत आहेत 15 वर्ष इथून मागे शेतकऱ्यांचं वाटोळं झाले, शेतकऱ्यांचं लय वाईट दिवस आहे. मग तुम्ही काय करत होता 15 वर्ष? तुम्ही का नाही प्रश्न मांडले? तुम्ही आज ज्यावेळेस निवडणूक आली त्यावेळेस सगळे शेतकरी जेवाले होतात, पण ज्यावेळेस निवडून आपण जाऊ त्यावेळेस शेतकऱ्याचे प्रश्न मांडले पाहिजे. आणि त्याच एका कारणामुळं शेतकऱ्याचा आवाज उठवत आहेत आता विद्यमान खासदार. त्यामुळे अमोल कोल्हे मागे शेतकरी ठामपणे उभे राहणार. ओके, ठीक आहे. तर संमिश्र प्रतिक्रिया आपल्याला गुन्हाटमध्ये पाहायला मिळतात. सर देखील आपल्या सोबत आहे. सर, सगळ्यात पहिला आपला परिचय करून द्या. मी गैनाथ डोंगरे, माजी सैनिक, शिरूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस माजी सैनिक, मी अध्यक्ष आहे. खरं तर निवडणुका होत जातात, परंतु शरद पवार साहेबांनी जे उच्चांक काम केलं, ह्या शिरूर तालुका दुष्काळी भाग होता, परंतु शिरूर तालुक्यामध्ये तारांकिक 15 तारीख त्या ठिकाणी MIDC आणल्या पवार साहेबांनी. तरुणांसाठी त्यांनी MIDC आणल्यामुळं आता जे मंडळी पुढारी तिकडे गेलेत हे फक्त त्या याच्या MIDC मले खाऊन तिकडे गेलेली आहेत. आणि दुसरा प्रश्न होता शेतकऱ्यांचा. शेतकऱ्याचा जाणता राजा म्हणून पवारसाहेबांनी या ठिकाणी चासकामाचं पाणी आणलं, त्यामुळं शेतीला या ठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद या ठिकाणी मिळाला आणि त्यामुळं उत्पन्न दुप्पट वाढलं. परंतु बाजारभाव नसल्यामुळं या ठिकाणी शेतकरी ह्या सरकारवरती नाराज आहेत. त्यामुळं या ठिकाणी मला असं वाटतं की या ठिकाणी आघाडीचं या ठिकाणी उमेदवार या ठिकाणी लागेल अमोल कोल्हे. आणि लागण्याचं कारण एवढंच की जे अमोल कोल्हेने काम केलं, प्रत्येकाच्या घराघरामध्ये संभाजीराजे पोचवले, प्रत्येकाच्या घराघरामध्ये छत्रपती संभाजी महाराज पोचवले, शाहू महाराज, फुले या ठिकाणी त्यांनी प्रत्येकच्या घरामध्ये पोचवले. खासदाराचं काम नसतं की कुणाच्या दहाव्याला किंवा कुणाच्या मैत्रीला खासदारांनी यायचं असतं. खासदारांनी आपल्या संसदेमध्ये प्रश्न मांडायचे असतात. त्यासाठी त्यांनी प्रश्न मांडले. त्या बैलगाड्याचा प्रश्न असेल किंवा कांद्याची निर्यातीबाबतचा प्रश्न असेल किंवा या ठिकाणी
जे मोठमोठे महारस्ते झाले त्या रस्त्याचा प्रश्न कोल्हे साहेबांनी त्या ठिकाणी मांडलेत. आणि जो निधीबाबत जे म्हणलं जातो तो खासदारांना निधी हा काहीतरी 5 का 6 कोटी माझ्या मते असतो आणि मोठा विस्तार असतो या ठिकाणी. त्यामुळे आमचे कार्यक्षम आमदार अशोक पवार यांनी या गुन्हाड गावासाठी जवळजवळ 4 ते 1-2 कोटीचा निधी या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे. तर नाही दिला कोल्हे साहेबांनी, परंतु जर आम्ही अशोक पवारांकडे गेलो तर त्या ठिकाणी ते कधीही कोणत्याही कार्यक्रमामध्ये सुखात दुःखामध्ये या ठिकाणी येतात. आणि शेतकऱ्याचा प्रश्न असो किंवा तुम्ही 12 वाजता फोन करा, जर एखादं पेशंट समजा दवाखान्यामध्ये ॲडमिट केलेले आणि ते पेशंट जर त्या ठिकाणी त्याची व्यवस्था व्यवस्थित होत नसेल तर अशोक बापू स्वतः त्या ठिकाणी लक्ष घालतात आणि त्या धर्मादाय कार्यालयाच्या आणि याच्या माध्यमातून ते या ठिकाणी आपल्या रुग्णाला मदत करतात. त्यामुळे या ठिकाणी आघाडी सरकार 100% या ठिकाणी येणार अशी मला खात्री वाटते. ओके, ठीक आहे. तर आता दादा काहीतरी बोलत होते. हां, बोल. ना त्या अमोल कोल्हेने नथुराम गोडसेंचं पण काम केलं हे सांगायचं होतं म्हटलं. अच्छा, म्हणजे ते म्हटले की छत्रपती संभाजी महाराजांना पोहोचवलं तसं नथुराम ज्या महात्मा गांधींना म्हणजे ओळख घातल्या त्या नथुराम गोडसेंनी त्यांचं पण त्यांनी काम केलंय ना. असं काय म्हणजे हे नाही ना. बरोबर. तर दादांनी आपलं मत या ठिकाणी मांडलेलं आहे आणि अपोज करणारे देखील अनेक लोक या ठिकाणी आहेत. सर, परवा आढळराव दादा आमच्या गावामध्ये आले. बोलता बोलता भाषणामध्ये म्हणाले की भारताच्या शेतकऱ्या इतकी वाईट अवस्था कुठल्याच देशाच्या शेतकऱ्याची नाही. आणि हे मोदीचे उमेदवार आहेत. शेतकऱ्याचा हाल यांच्याच सरकारमधून चाललंय आणि त्यांनी असं परत बोलायचं म्हणजे हे किती दुटप्पीपणा आहे. धोरणं तुम्हीच राबवता, उमेदवार त्याच नेत्याचे आहेत आणि दुटप्पीपणाने लोकांना फसावता. असं फसावणं बंद करा. कृपा करून शेतकऱ्याला मदत करा, हीच भावना एवढीच विनंती. ठीक आहे, बोलताय आपण, बोला. मग आमच्या सरपंचांनी सांगितलं की बाबा अमोल कोल्हेंना नाही का संभाजी महाराज घराघरात पोहोचवले. खरी जर संभाजी महाराजांमुळे अमोल कोल्हे घरात बसले, त्यांच्यामुळे नाही बसलेली. संभाजी महाराजांच्यामुळे अमोल कोल्हे घराघरात येत. एवढी त्यांची बरोबर नाही होणार संभाजी महाराज अमोल कोल्हेंची. छत्रपती संभाजी राजे आहेत ते. अमोल कोल्हे त्यांच्या नावामुळे पोचलेले आहेत, त्यांनी नाही पोचवलेले. हे मला त्यांनी जे दावा केला होता तो खोडून काढायचा आहे. आणि पहिली गोष्ट म्हणजे मोदी साहेबांनी जे आज शेतकरी किसान सन्मान योजनेचे 2,000 रुपये मिळतात गावात, ते जवळजवळ 250 लाभार्थ्यांना त्याचा लाभ होतोय. आणि आता त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी पण 2,000 रुपये आता देतात, ते पण लाभ होते गावात भरपूर प्रमाणात. पण जीएसटीच्या मार्फत अनेक आपण म्हणूयात की मोठ्या रकमेची वसुली केली आहे लोकांकडनं आणि 2,000 रुपये देणं हे कितपत योग्य वाटतं? ऍक्च्युली जीएसटी हा त्याच्या अगोदर जे काँग्रेसचं सरकार होतं मनमोहन सिंग त्यांनी जीएसटी आणलेला आहे. त्याच्यानंतर हा पुढे सातत्याने चालू आहे, पण जीएसटी हा मनमोहन सिंग असताना झालेला आहे. ठीक आहे, चला. तर काय प्रतिक्रिया आहे तुमच्या जीएसटी संदर्भात असेल किंवा आम्ही आता जे बोललो त्या संदर्भात असेल, तुम्ही देखील आपल्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या कमेंटमध्ये कळवू शकता. दादा, आपलं नाव काय? सुखदेव. आणि आपण काय व्यवसाय करता? शेती करताय. काय वाटतं की शेतीमध्ये सध्या परवडत आहे का? काय परवडते शेतीमध्ये? आणि आता हे इलेक्शन लागतंय 2024चं. आता संधी आहे तुम्हाला, जो आपल्यासाठी काम करतोय त्याला मतदान करण्यासाठी. काय सांगाल, यावेळेस कुणाला सपोर्ट करताय? आमच्या ह्यावेळेस पवारच करणार, अमोल कोल्हे. अच्छा, अमोल कोल्हे सरांना तुम्ही सपोर्ट करता. ठीक आहे, हरकत नाही. बाबा, तुमचं नाव काय? शांताराम किसन नाकोटे. आणि काय वाटतं, आता लोकसभेचं इलेक्शन लागलेलं आहे, कुठं आपला कौल असेल, काय सांगाल? आता सध्याचा कौल ज्या शरद पवार साहेबांनी शेतकऱ्या उपर केले त्याच्याच कौल राहील. म्हणजे अमोल कोल्हेंना सपोर्ट करताय? हा, बहुतेक कसं आहे, 4 दगे असेल तर दुष्काळी गुरांना छावणी असेल, पवार साहेबांनी सगळ्यात सहकार्य केल्यामुळे ते अमोल कोल्हेच मदत करतील. परंतु आता दादा म्हणाले की अमोल कोल्हे साहेब तर 5 वर्षांमध्ये फिरकलेच नाही गावात, त्यांना तो गुन्हाट गाव आपल्या मतदारसंघात हे पण माहित नाही असं ते म्हणाले. काय सांगाल यावर? आता तसं जर पाहिलं तर ते खासदार आहे का, ते काही ते वरली काम कोण करणार? सारखा फिरायला मोकळा का तो, आपल्यासारखा मोकळा. अच्छा, पण ते म्हटले ना की गुन्हाट हे गाव आपल्या मतदारसंघात येते, हेच अजून खासदार साहेबांना माहिती नाही असं ते म्हटले. काय सांगाल याच्यावर? आज ते शासकीय कामाला गुंतल्यामुळे कसं काय फिरतील, असं आहे ना. तिकडे म्हणजे खूप सारी गावं असल्यामुळं मे बी लक्षात नाही राहिलं असं म्हणायचं. फिरत जर बसले तर विकास कसा होईल? ठीक आहे. तर इतर देखील काही लोक आहेत, त्यांच्याही प्रतिक्रिया आपण जाणून घेऊयात. युवा वर्ग देखील आपल्या सोबत आहे. सगळ्यात पहिलं आपलं नाव सांगा. प्रकाश धुमाळ. आणि काय सांगाल, आता लोकसभेचं इलेक्शन येते, ह्या इलेक्शनमध्ये आपला कौल कुठे राहील? महाविकास आघाडी. म्हणजे आपले अमोल कोल्हे सरांना आपण पाठिंबा देऊ इच्छितो. आज सांगितलं जातं, विरोधी पक्षाकडून सांगितलं जातं काँग्रेसने 70 वर्षात काय केलं. आज जे काय MIDC असेल, पाण्याचा प्रश्न असताना शरद पवार साहेबांनी 70,000 कोटीची कर्जमाफी केली जेव्हा केंद्रीय कृषी मंत्री झाले त्यावेळेस. आज यांनी BJPने कर्जमाफी केली, ते कायला भेटली कायला नाही भेटली असा विषय. अच्छा, म्हणजे कर्जमाफी केली, शेतकऱ्यांसाठी काम केले म्हणून MIDCचा विकास केलाय म्हणून आपण शरद पवार साहेबांच्याकडून उभे आहात. ह्या देशाला शरद पवार जनता राजा म्हणून ओळखलं जाते. विरोधक इकडं आक्षेप घेतात की आपले खासदार साहेब 5 वर्षांमध्ये फिरकलेच नाहीत गावांकडे. काय सांगाल त्यांना? आता मागच्या वेळेस सांगत होते अमोल कोल्हे, अजितदादा सांगत होते, आपले
खासदार एवढे त्यांना बाहेर मागणी आहे प्रचारासाठी, त्यांना इकडे बोलवलं जात नाही. असं तर त्यांचं काम तेवढं आहे, त्यामुळे त्यांना वेळ भेटत नाही. म्हणजे कामामुळं मतदारसंघात फिरायला वेळ भेटत नाही. पण ह्या गोष्टीमुळे असं नाही वाटत की आपले ग्रामीण लेवल म्हणजे स्थानिक लेवलवरचे जे प्रश्न आहेत ते त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत? प्रश्न पोचतात. आतापर्यंत ज्यावेळेस 300 2023 निर्यात बंदी झाली त्यावेळेस कांद्याला मार्केट 40 ते 42 रुपये होते. 300 नंतर निर्यात बंदी झाल्यानंतर मार्केट 20 ते 22 रुपये झाले. 20च्या आतमध्ये आलं. म्हणजे निम्म्याचा तोटा झाला त्यावेळेस ना शेतकऱ्यांचा. ज्यावेळेस शेतकऱ्यांचा समजा एकरी 12 टन कांदा निघत असेल तर एखाद्या शेतकऱ्या 2 एकर कांदा असेल त्याचं कमीत कमी 2 ते 4 लाख रुपये आज नुकसान झालंय ना. ठीक आहे. तर तरुणांच्या प्रतिक्रिया देखील बोलक्या आहेत. आपण अजून देखील काही लोक पाहणार आहोत की जे या ठिकाणी प्रतिक्रिया देऊ शकतील. पहिली गोष्ट ही निवडणूक लोकसभेची, म्हणजे देशाची राष्ट्रीय सुरक्षा पण महत्वाची. त्यासाठी आपल्याला नरेंद्र मोदींच्या विचारांचा माणूस निवडून जाणं गरजेचं आहे. त्यामुळे चिन्ह कुठलं किंवा काय याच्याशी आम्हाला देणं घेणं नाही. फक्त मोदींच्या विचारांचा माणूस निवडून द्यायचं म्हणून आम्ही शिवाजीराव आढळराव दादांना मोठ्या मताधिक्यानं गावातून लीड देणार आहे. आणि दुसरी गोष्ट जे विद्यमान खासदार आहेत अमोल कोल्हे, त्यांनी गावासाठी जे किती निधी दिला हे पण तुम्ही बाकीच्यांना विचारलं पाहिजे. किती वेळा आलेत आणि किती निधी दिलाय हे पण महत्वाचं आहे. ठीक आहे. नरेंद्र मोदी साहेबांना पाडायचे, त्यांच्या अपोजिट जे उमेदवार असेल त्याला मतदान करू आम्ही. काय कायदे जरी केलं तरी ते आपल्यापर्यंत आहे का? 317 कलम रद्द 317 केलं. मी माझ्या जन्मात काश्मीरला गेलो नाही. काश्मीर का तुमचं कोण आहे काश्मीरला? काश्मीर म्हणजे मग देश ते- हा भारताचा अहो, अविभाज्य ऐका ना, भाग आहे. देश आहे पण माझं आता काय आपलं माहिती का, देशाचं राष्ट्रत्व आता जर लोकांना आपल्याला राहायला कळलं नाही, लोकांना आता राष्ट्रत्व तर ऐका कळलं नाही ऐका ना, आपल्याला. देश आहे ना आता आहे ना, आता लोकांना राहायला सापडत नाही. देशातला तुकडं झालं चालतं. तुकडं काही 70 वर्ष तुकडं नाही झालेलं. पण मला काय म्हणायचं, मागील 10 वर्षाच्या अगोदर मागील 10 वर्षाच्या अगोदर बॉम्बस्फोट किती गॅस झाले आणि आता एकही बॉम्बस्फोट झाला का? स्फोट नाही झाला, आता डायरेक्ट तिजोरीवर स्फोट चाललाय. मागच्या वेळेस शिवाजी आढळराव दादा सांगत होते अजित दादा तुमच्यात हिंमत नाही, पवार साहेब तुमच्यात हिंमत असेल तुम्ही रिंगणात या. आणि आता त्यांच्या बरोबर जातात. कसं काय लोकांनी मतदान त्यांना करायचं? ज्यावेळेस राष्ट्रवादी सत्ता होती, आता मराठा आरक्षण विषय झाला, देशाचे आपले राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आया बहिणींवर लाठीचार्ज करतात. काय सांगाल? हा एक प्रश्न आहे ना. यांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न मांडलेला इथे, काय बोलू? मराठा आरक्षण आता गेली 20 ते 25 वर्ष मराठा समाजाचेच मुख्यमंत्री. आज शरद पवार सुद्धा मुख्यमंत्री होते, पृथ्वीराज चव्हाण म्हणजे मुख्यमंत्री होते, अशोक चव्हाण मुख्यमंत्री होते, सगळे मराठा समाजाचेच मुख्यमंत्री होते. मग ते सर्व काँग्रेसचेच होते, त्यावेळेला त्यांनी का केलं नाही? आज का हा प्रश्न म्हणजे मराठ्यांचा आला. मी 1993 ला मी हे झालो, ग्रॅज्युएशन पूर्ण झाले. मी जी आज त्या त्यागातून म्हणजे मी जी बाहेर पडलो, त्या काँग्रेसच्या विरोधात गेलो, त्याला कारण काय? तर त्यावेळेला मला नोकरी नाही मिळाली नाही, आजही मी नोकरीत नाही. काय सांगते? त्यावेळेस आहे ना, त्यावेळेस गोरगरिबावर लाठीचार्ज झाला नव्हता, त्यावेळेस लोक सुखी होती थोडी. हे आता डायरेक्ट ना लाठीचार्ज केल्यामुळे लोक पेटली. मोदी साहेबांचं काम जरी देशामध्ये चांगलं असलं तरी तरुण त्यांच्यावर नाराज आहे. त्यांनी स्कीम काढली. आता काय काढली? अग्निवीर तरुण हा 18-19 वर्षामध्ये भरती होतो आणि त्याला फक्त 4 वर्ष नोकरी करून तो रिटायर होणार. मग तो आल्यानंतर तो काय करणार? त्यामुळे तरुण त्यांच्यावरती नाराज आहेत. त्यामुळे तरुणाची संख्या ज्यादा आघाडीकडे, हे मला सांगायचं. ठीक आहे, चला तर बोलता. आता आमच्या माजी सरपंच सांगितलं की मोदी साहेबांनी 370 कलम रद्द केलं. पण आम्हा सर्वसामान्य शेतकऱ्याला आमची एक अपेक्षा, आम्हाला कांद्याला बाजार द्या. हे आमच्या शेतकऱ्याच्या कापसाला बाजार द्या. सर्वसामान्य जनतेचा जो गॅस 1150 पोहोचला तो स्वस्त करा, ही आमची प्रत्यक्ष मागणी. आम्हाला सर्वसामान्य जनतेच्या 370 कलमाची काही देणं घेणं नाही. सर्वसामान्य जनतेला शेतकऱ्याला शेतमाला बाजारभाव ही आमची अपेक्षा आहे. शेतकऱ्यांच्या अशा भावना असणं हे रास्त आहे. कारण चला सर देखील आपल्या सोबत आहे. सर, आपलं नाव सांगा सगळ्यात पहिलं. पांडुरंग बाप्पू गव्हाणे. आणि काय वाटतं तुम्हाला की ह्या लोकसभेमध्ये आपण कुणाला कौल देणार? आढळराव पाटील यांना. का असं वाटतं की आढळराव पाटलांनाच आपण मतदान करायला आढळराव पाहिजे? पाटील हे आमच्या गावामध्ये कायमस्वरूपी येतात आणि आतापर्यंत विद्यमान खासदार आमच्या गावात एकदाही आलेले नाही. आणि शिवाय आढळराव पाटील त्यांनी आम्हाला निधी 1 रुपया सुद्धा निधी दिलेला नाही. कुणी? का अमोल कोल्हेंनी दिलेला नाही निधी अजिबात 1 रुपया सुद्धा. आढळराव पाटील खासदार नसताना आता त्यांनी आम्हाला 10 लाख रुपये निधी दिलाय आणि ते खासदार असताना त्यांनी आम्हाला 20 लाख रुपये ह्या सरपंचांच्या यांच्या रोडलाच त्यांनी 20 लाख रुपये निधी दिला. ते विद्यमान खासदार असताना. ठीक आहे. तर संमिश्र प्रतिक्रिया येतात आहे. आपल्या सोबत अजून एक कार्यकर्ते आहेत. सर, सगळ्यात पहिलं आपलं नाव सांगा. सचिन अशोक करपे. आणि काय वाटतं यंदा कौल कुणाला? कौल हा अमोल कोल्हेंना. कारण का आढळराव हे गद्दार माणूस आहे. आधी राष्ट्रवादीत होते,
त्याच्यानंतर शिवसेनेत आले, शिवसेनेनंतर शिंदे गटात गेले, शिंदे गटाच्या नंतर आता राष्ट्रवादी आले. फक्त हा स्वार्थाचा चाललाय, दुसरं काही नाही घेणं देणं त्यांना. शेतकऱ्याचं काय पडलं नाही, शेतकऱ्याचा कांदा कसा जातोय किंवा कापसाला बाजार नाही, कुठं काय नाही, काही घेणं देणं नाहीये. फक्त आपल्याला निवडून यायचं आणि निधी आणायचा, निधीतून कसे 10% 50% कशी आपल्याला रक्कम काढता येईल हेच त्या आढळरावदादांचं चाललंय. आणि हे सरकार म्हणजे शेतकऱ्याच्या विरोधी सरकार आहे, BJP सरकार. म्हणून तर या सरकाराचं उलथापालथ करायच्यासाठी आज शरद पवार साहेबांना मदत करण्याची गरज आहे सगळ्यांना. आणि सर्वसामान्य जनता ही सगळे पवार साहेबांच्या मागे उभी आहेत. ठीक आहे. तर बोलक्या प्रतिक्रिया होत्या. संमिश्र प्रतिक्रिया विशेष म्हणजे आपल्या गुन्हाट गावामध्ये भेटलेल्या आहेत. तर तुमचं काय याबद्दल मत आहे तुम्ही देखील कमेंटमध्ये कळवू शकता.